वाशिम जिल्ह्यामध्ये गेल्या काही वर्षांत पोलिसांनी धडक मोहिमा राबवून गुन्हेगारांवर मोठी कडक कारवाई सुरू केली आहे। जिल्ह्यात रात्री आणि दिवसा शेती अवजारे चोरी करणाऱ्या टोळ्यांचा शोध घेऊन त्यांना अटक करण्याचे सत्र सुरू असतानाच स्थानिक गुन्हे शाखेने आणखी एका चोराला जेरबंद करण्यात यश मिळवले आहे। अकोला जिल्ह्यातील बार्शीटाकळी तालुक्यातील टिटवा येथील रहिवासी अजय राजेश देशमुख यांनी वाशिम ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली होती। वाशिम ग्रामीण हद्दीतील जांभरून परांडे येथे पाईपलाईनचे काम सुरू असताना अज्ञात चोराने तेथून 2 काँक्रीट फोडण्याच्या ब्रेकर मशीन चोरून नेल्या होत्या। या तक्रारीवरून वाशिम ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। घटनेचे गांभीर्य ओळखून स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रदीप परदेशी यांनी तातडीने एक पथक तयार करून जांभरून परांडे येथे रवाना केले। या गुन्ह्याचा समांतर तपास करत असताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने घटनास्थळाजवळील साक्षीदार आणि गोपनीय माहितीच्या आधारे एका संशयित आरोपीचे नाव शोधून काढले। आरोपी हा जांभरून परांडे येथे राहणार असून चोरी केल्यानंतर तो घरातून निघून गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली। यानंतर पोलिसांनी तांत्रिक बाबींचा आधार घेत शोध सुरू केला असता आरोपी जांभरून परांडे येथील शेतशिवारात लपून बसल्याचे समोर आले। पोलिसांनी मोठ्या शिताफीने अनिल किसन अढाव वय 45 वर्षे राहणार जांभरून परांडे तालुका जिल्हा वाशिम याला ताब्यात घेतले। त्याला विश्वासाने विचारपूस केली असता त्याने चोरी केलेल्या काँक्रीट फोडण्याच्या ब्रेकर मशीन आपल्या शेतात लपवून ठेवल्याची कबुली दिली। पोलिसांनी आरोपीसोबत शेतात जाऊन पंचांसमक्ष 36,000 रुपये किमतीच्या दोन्ही ब्रेकर मशीन जप्त केल्या। आरोपीला पुढील कारवाईसाठी वाशिम ग्रामीण पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून त्याने जिल्ह्यात आणखी कुठे चोऱ्या केल्या आहेत याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत। ही धडक कारवाई वाशिमचे पोलीस अधीक्षक श्री निकेश खाटमोडे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक श्रीमती लता फड मॅडम, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री नवदीप अग्रवाल, पोलीस निरीक्षक प्रदीप परदेशी, सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश धोत्रे आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अथक परिश्रम घेऊन यशस्वी केली। अशा नवनवीन बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि पाहत रहा MH न्यूज मराठी।